नमस्कार, माझं नाव सचिन देवकाते आहे. हा आमचा प्लॉट आहे 70 ते 75 दिवसाचा. याच्यापासून हे आहे ॲडवांटा कंपनीचं असल्यामुळे आपल्याला त्याच्यापासून दुधाचे प्रमाण वाढू शकतं आणि उन्हाळ्यामध्ये याचा फायदा होतो. आपण मकाचं पीक जे घेतो त्याच्यापासून आपल्याला रोगराईचे प्रमाण जास्त आहे मकाच्या पिकावरती उन्हाळ्यामध्ये आणि पाणीही जास्त लागतं मक्याला. त्यामुळे आपण ॲडवांटा कंपनीचं शुगर गेट किंवा मेगाशूटचं पीक घेतलं तर आपल्याला उत्पन्न जे असतं दुधाचे प्रमाण वाढू शकतं. SNF, फॅट आणि दुधू हे जे आहे ते आपल्याला जास्त प्रमाणात आणि फायदेशीर होऊ शकतं. त्यामुळे आपण मार्च किंवा एप्रिलमध्ये याची पेरणी केली तरी आपल्याला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे आणि पाणीही कमी लागतं उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे आपण याची पेरणी करावी. आणि उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचे प्रमाण कमतरता भासू नये यामुळे ही ॲडवांटा कंपनीचं शुगर गेज किंवा